मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये खूप मोठा इंटरेस्टिंग ट्विस्ट घडला आहे. तर आजच्या भागामध्ये इकडं जे बलवंती आहेत ते बलवंती आता यायला निघालेले असतात सत्याकडे. तर इकडं जी मंजू आणि सत्या आहेत ते आता त्या महिलेला शुद्ध आणण्याचा प्रयत्न करत असतात. ती महिला बेशुद्ध झालेली असते. ती काहीच बोलत नाही, हालचाल करत नाही. सत्या म्हणतो की उठा, तुम्हाला तुमच्या बाळाचा आवाज ऐकायचा आहे ना, उठा ना, तुम्हाला तुमचं बाळ कसं बोलतं हे ऐकायचं आहे ना. अहो तुम्ही तुमच्या बाळासाठी खूप स्वप्न रंगवली असतील ना, त्याच्यासाठी पाळणा आणला असेल, त्याच्या डोळ्यात भरायला काजळ आणलं असेल आणि त्याला ड्रेस आणले असतील, तुम्ही काय काय स्वप्न रंगवले असतील बाळासाठी. उठा ना त्या बाळासाठी तुम्ही. अहो एक बाळ तुमची आई म्हणून वाट बघतंय, उठा ना. असं जो सत्य आहे तो त्या महिलेला म्हणत असतो आणि ती महिला आता काय उठत नाही. ती महिला डोळे उघडत नाही. आता सत्या म्हणतो की वाघमारे काय करायचं. मंजू म्हणते की मला पण सत्या काहीच कळत नाहीये, काय करणार आहोत रे आपण. आता सत्या म्हणतो की माझ्याकडे तर काहीच पर्याय नाही राहिला. तेवढं सत्य आता मोबाईलवरती लहान बाळाचं गाणं लावतो आणि लहान बाळ रडायचं आवाजाचं गाणं लावतो आणि लहान बाळ रडण्याचा आवाज येतो आणि तो त्या महिलेच्या कानाला लावतो आणि मग लगेच तो म्हणतो की बघा वाघमारे आता काय होईल. मंजू म्हणते की आणि काय होणार आहे सत्या. सत्या बोलतो की हे बघा वाघमारे, या बाळाचा आवाज त्यांच्या कानावर पडेल आणि त्या शुद्धीवर येतील. तर आता त्या महिलेच्या त्या कानावरती या बाळाचा आवाज पडतो मोबाईलमधल्या रेकॉर्डिंगचा आणि ती महिला शुद्धीवर यायला लागते. तर इकडं आता जे पोलीस कर्मचारी असतात, कॉन्स्टेबल आणि ते सगळेजण आता जे हवालदार आणि ते असतात ते सगळीकडे शोधायला जातात. तिथे कुठं ती सही भेटते का नाही सगळीकडे बघतात, त्यांना कुठंच भेटत नाही. ते एका महिलेकडे जातात आजीबाईकडं, तर विचारतात आजीबाई डिलेवरी करायची होती, येशाल का. तर आता लगेच ती आजी म्हणते की मला गुडघ्यांनी चालता येत नाही. तो माणूस म्हणतो त्यांना ऐकू पण येत नाही एवढं. तर आता लगेच म्हणतो ठीक आहे. मग आता लगेच भारती मावशी आणि तो पडवळ एका ठिकाणी येतात आणि पडवळ म्हणतो की भारती मावशी, अहो कुठंच नाही सापडलं, आता काय करायचं आपण. तर आता लगेच ती म्हणते की काय करणार आहोत आपण, तुम्ही सांगा आता भारती मावशी. भारती मावशी म्हणतात की कुठं शोधायचं आपण त्यांना, आता आपल्याला तर शोधायला कुठे जागाच नाही राहिली. आता असं म्हणत असतात. तर आता भारती मावशी म्हणतात चल जाऊ दे आपण जाऊयात असं म्हणते. तर आता इकडं ज्या सपना आणि मम्मी साहेबांते असतात ते उभं असतात आणि जी सपना आहे ती अचानक हसायला लागते. मम्मी साहेब तिला विचारतात काय ग सपने, काय झालं तुला हसायला. तर आता सपना बोलते की हे बघा, अहो अडचणीच्या काळामध्ये धावून जाणारे सत्यजित सुर्वे आज एका महिलेची डिलिव्हरी करताय, हसायला जोक नाही वाटते का असं म्हणतं. तर आता मम्मी साहेब म्हणतात गप्प बसते का सपने, काही पण बोलू नकोस हा. तर तेवढं तिथे आता लगेच मीडियावाले येतात आणि त्या मम्मी साहेबांना प्रश्न विचारायला लागतात. तर आता त्यांना जयदीप पण ते म्हणतात की इकड्या, मी तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं देईल. आणि जयदीप तिथून घेऊन जातो आणि त्या मम्मी साहेब म्हणतात की सपने तुझ्यामुळं हे सगळं होत आहे, तुला गप्प बसतात नाही का ग सपने असं मम्मी साहेब तिच्यावर ओरडतात. तर आता इकडं सत्या आणि मंजू पुन्हा एकदा त्या महिलेची ती महिला शुद्धीवर आल्यावरती तिला आता म्हणत असते की डिलिव्हरी करायची आणि जी मंजू आहे ती म्हणत असते की थोडा त्रास सहन करा आणि थोडं त्रास सहन करा असं तिला म्हणत असते. आणि आता ती महिला खूप रडत असते आणि आता इकडं तिचा महिला पण तिचा मिस्टर पण बेशुद्ध पडलेले असतात. तर आता ती महिला मंजू म्हणत असते की लक्ष्मीताई थोडासा त्रास सहन करा थोडा वेळ. आणि तेवढ्यात एका गोंडस बाळाचा रडण्याचा आवाज येतो आणि सत्या म्हणतो की काय वाघमारे काय झालंय. तर आता मंजू म्हणते की बाळ झालं. तेव्हा ती बाई शांत होते आणि इकडं तो माणूस आहे तो पण शुद्धीवर येतो आणि तो म्हणतो बाळ झालं मला. तर आता मंजू म्हणते की हो अभिनंदन ताई, तुला बाळ झालं आहे. अगं तुझ्या पोटी पुन्हा एकदा एक लक्ष्मी जन्माला आली आहे. तर ती महिला म्हणते की बापरे, माझ्या पोटी लक्ष्मी जन्माला आली आहे पुन्हा एकदा. आणि मंजू आणि सत्या तर खूप आनंद होतो. सत्या घाईघाई जाऊन मंजूला मिठी मारतो आणि म्हणतो की वाघमारे, तुम्ही माझ्यासोबत होतात ना, आपण एकमेकाच्या सोबत होतो म्हणून हे शक्य झालं, नाहीतर हे कधीच शक्य झालं नसतं असं बोलतात. तर बघूया आता पुढील भागामध्ये नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.